दरम्यान अशोक खरातच्या नाशिक जिल्ह्याच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर रात्री उशिरा क्राईम ब्रांचने छापा टाकलाय। खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसमधून महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांनी ताब्यात घेतलेत। पोलीस कोठडीमध्ये असलेल्या कॅप्टन अशोक खरात याच्या मालमत्तांचा आता पोलिसांच्या माध्यमातून शोध केला जाणार आहे। अशोक खरात यांनी कुठे कुठे आणि काय काय मालमत्ता जमा केलेल्या आहे, काय माया गोळा केलेली आहे याचा तपास केला जातोय। आपण आता सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये ईशानेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या एका फार्म हाऊसच्या बाहेर आहोत आणि हा फार्म हाऊस अशोक खरात याचा असल्याचं स्थानिकांकडून याची माहिती मिळते आहे। अशोक खरात इथे शनिवार रविवार किंवा इतर 1-2 वेळा महिन्यातून 1 ते 2 वेळा इथे येत असे। त्याचबरोबर मंदिरामध्ये दर्शनासाठी जे VIP किंवा सेलिब्रिटी येत होते त्यांच्याबरोबर अशोक खरात याची इथे बातचीत चालायची, मीटिंग होत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते आहे। गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत। तुम्ही ईशानेश्वर मंदिरामध्ये जात होतात, ह्या गावामध्ये एवढा मोठा फार्म हाऊस आहे, मंदिर आहे, काय काय माहिती आहे तुम्हाला? काय आता सर्व गावकरी मिरगावचं देवस्थान असल्यामुळं पूर्ण शिवरात्र असली, श्रावण महिना असला तर दर्शनाला येणे जाणे चालू होतं आणि त्याच्यानंतर साहेब कधी यायची काय कल्पना कोणाला नव्हती। याच्या पलीकडे काय आपल्याला काही माहिती नाही। मुख्यमंत्री येतो मी काही बघितलं नाही, पण मीडियाला बघितलं की मुख्यमंत्री साहेब आलते। आणि ह्या बंगल्यामध्ये, या फार्म हाऊस मध्ये अशोक खरात आणि त्यांचे कुटुंबीय कधी कधी येतात? माझी आणि त्यांची भेटच झालेली नाही, त्याच्यामुळे मी पुढचं काही सांगू शकत। त्यांच्याकडे बाहेरचे लोक यायचे का? बाहेरचे म्हणजे कुठले असायचे? ते बाहेरचे पाहुणे कुठले मोठे यायचे त्यांच्याकडे अधिकारी वगैरे। हा तो माहिती व्हायचं आपल्याला, दुसरं काय म्हणणार आपण। हा जो आलिशान फार्म हाऊस बघतोय, इथे अशोक खरात आठवड्यातून 1 ते 2 वेळा येत होते, हे स्थानिकांचं म्हणणं आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, सिन्नर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।